रेल्वेकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण एल्फिन्स्टन पूल पाडण्यासाठी 4 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। मध्य रेल्वेवरील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम सुरू झालेलं आहे। पुलाचा रेल्वे रुळांवरून जाणारा भाग हटवण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 3 ते 4 मेगा ब्लॉक घ्यावे लागतील। या कामासाठी मोठ्या क्रेन्स, गॅस कटिंग मशीन आणि सुरक्षेसाठी तांत्रिक कर्मचारी देखील तैनात असतील। रेल्वे प्रशासनाचं तसं नियोजन देखील सुरू आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रकालीन किंवा रविवारी विशेष ब्लॉक देखील घेतला जाईल। पहिल्या फेजच्या पूर्ण कामानंतर गर्डरसाठी आपल्याला साधारणपणे आवश्यकतेनुसार 4 ते 5 ब्लॉक घ्यावे लागणार आहेत। मध्य रेल्वेचा जास्तीत जास्त हा प्रयत्न असेल की हे ब्लॉक्स रात्रीचे जे आपण ब्लॉक करतो त्यामध्ये किंवा आपण रविवारी जे मेगा ब्लॉकची प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये अकोमोडेट करायचे, ज्यातून प्रवाशांना कमीत कमी अडचणींना सामोरं जावं लागेल। आणि याशिवायच्या नंतर ज्यावेळेस पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस फायनल गर्डर आपल्याला टाकायचे आहेत त्यावेळेस देखील यासाठीच्या ब्लॉकची आवश्यकता पडणार आहे। यामध्ये जी प्लॅनिंग आहे ही टोटल गर्डरची लांबी आणि आपल्याला जितक्या पोर्शनवरती त्याच्यावरती ब्लॉक उभा करायचा आहे, तो ब्लॉक घ्यायचा आहे, याच्या अनुसार करण्यात येईल।